उपसमितीमध्ये जो काही आपण आता हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणी संदर्भात आपण जो निर्णय केला किंवा मग सातारा गॅझेटियर असेल त्या बाबतीमध्ये आता कार्यवाही करण्यासंदर्भात जो निर्णय केला आहे त्या अनुषंगिक आज विभागीय आयुक्त जे आहेत पुणे आणि संभाजीनगर आणि अन्य राज्यातही पण या दोन प्रामुख्यानं विभागीय आयुक्तांनी सगळं जिल्हाधिकारी यांच्या समेत चर्चा झाली। अनुषंगिक ज्या ज्या बाबी ज्या आवश्यक आहेत म्हणजे माहिती घेणं किंवा दाखले देण्याबाबतीमध्ये जे काही SOP तयार करायचे आहेत त्याला आता अंतिम स्वरूप आपण देणार आहोत। तर त्या संदर्भात विभागीय आयुक्तांच्याकडे काय कार्यवाही झाली, जिल्हाधिकारी स्तरावर काय कार्यवाही सुरू आहे त्याचा आज आम्ही आढावा घेतला। नंतर साधारण जे गुन्हे मागे घेण्याचा प्रश्न होता तर आपण या महिनाअखेरपर्यंत मुदत दिलेली आहे आणि आता असे आज निर्णय झाला आहे की प्रत्येक सोमवारी माननीय जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या स्तरावर बैठक होईल आणि मंगळवारी आमच्या उपसमितीपुढे अहवाल येईल। एक टाईमबाउंड पद्धतीने हे सगळे गुन्हे मागे घेण्याच्या बाबतीमध्ये कार्यवाही करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। नंतर जी काही आंदोलक जे मृत्युमुखी पडले होते साधारण 96 लोकांच्या रकमा बाकी होती ती रक्कमसुद्धा मागच्या 2 दिवसामध्ये सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आलेली आहे। म्हणजे ती सुद्धा रक्कम जमा करण्यात आलेली आहे। बाकी काही मग नोकरीचे विषय होते 53 लोकांचे त्यांना इस्तिमा मंडळात सामावून घेतलेले आहे। काही लोक राहिलेत, काहींच्या मागणी होती आम्हाला वितरण कंपनीकडे घ्या आमच्याकडे किंवा MIDCकडे घ्या, तर तोही प्रस्ताव मी आज त्यांना तपासून घ्यायला सांगितलेला आहे। जरांगेंची भेट घेतली, आंदोलन मिटलं, त्यानंतर सुद्धा मुंबईमध्ये 2 पोलीस स्थानकात आंदोलनकर्त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते असं देखील प्रकार समोर आला। नाही, ती माहिती आमच्याकडे नव्हती आज म्हणजे माझ्याकडे नाही आणि आमच्या उपसमिती पुढे आज ती माहिती आज सादर झाली नाही, पण ती माहिती घेऊ आपण का असे कोणते गुन्हे आहेत। आणि त्याचबरोबर जे RTO कडून जे दंड झाला होता गाड्यांवर तर त्या बाबतीमध्ये आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये आढावा आम्ही घेणार आहोत की आंदोलक काय शेवटी याच्यामध्ये त्याच गाड्या होतात का, कोणत्या साधनं होती ज्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली त्याचाही सुद्धा आम्ही आता माहिती घेऊन ते सुद्धा दंड माफ करण्याबाबतीमध्ये पुढच्या बैठकीत आपण निर्णय करू। भुजबळांनी प्रेस घेतली आणि त्यामुळे त्यांनी त्या शासन निर्णयावरती जोपर्यंत हे लागू होणार नाही आम्ही दुधाच्या गाड्या किंवा भाजीपाला मुंबईमध्ये पोहोचू देणार असं की जरांगे पाटलांना आपल्या माध्यमातून एवढीच मला विनंती आणि आवाहन करायचं आहे। आता एक उपसमिती स्थापन झाली, त्याच्यावर चर्चा झाली, आपल्या झालेल्या निर्णयामध्ये गॅझेटरचे GR निघालेत। आता अंमलबजावणी प्रक्रियेमध्ये जी काही व्यवस्था जिल्हा पातळीवर विभागीय पातळीवर जी करावं लागते तर त्याला जो काही कालावधी लागणार तो थोडा लागतोय, पण तरी आमचा प्रयत्न आहे की अधिक त्याला गती देऊन एक कालबद्ध पद्धतीने या सगळ्या याची अंमलबजावणी व्हावी असा आमचा प्रयत्न आहे। भुजबळ असे म्हणतात की तो GR सरकारने काढलेला आहे तो दबावापोटी काढला आहे, जो समाज मुंबईत आला होता, आंदोलन सुरू होतं, उपोषण सुरू होतं तेव्हा सरकारवर कुठेतरी दबाव आला म्हणून GR काढला असं भुजबळांनी केलं। नाही, मला वाटतं असं कुठलाही दबाव शासनावर नव्हता। अतिशय विचारांती आमच्या उपसमितीने 3-4 बैठका घेऊन याचा विनिमय केल्यानंतरच आपण तो निर्णय केला आहे। म्हणून मागे मी काही दिवसापूर्वी मी माननीय भुजबळसाहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मी विनंती केली आहे की एकदा आपण त्या संदर्भात एकदा मी त्यांच्याकडे जाऊन बसणार आहे, चर्चा करणार आहे की याच्यात वास्तव काय आहे। बऱ्याच वेळा IQ माहितीवरही काही मतं तयार होतात, परंतु आम्हाला वाटतं की आमच्या समितीला असं वाटतं की निश्चितपणे आम्ही त्यांचा गैरसमज दूर करू शकतो। भुजबळांनी असं म्हटलं आहे का तो शासन निर्णय मागे घ्या किंवा त्यातला काही बदल जो आहे तो बदल करून सुधारणा करा। नाही, आता काही शासन निर्णय मागे घेण्याची आवश्यकता नाही आहे, पण तसं चर्चेमधून मी म्हटल्याप्रमाणे त्यांचा काही त्याबद्दल काही दुराग्रह असेल तर निश्चितपणे त्याच्यावर चर्चा होऊ शकते। त्यामुळे मी मागे म्हटलं की वी आर ओपन टू ऑल सजेशन्स। असं काही फार आम्ही वॉटरटाईट कंपार्टमेंट सारखी सिच्युएशन नाही की आता आम्ही डावीकडे जाणार नाही उजवीकडे जाणार नाही। शेवटी राज्याची जी सामाजिक ऐक्य जे आहे हे आपल्याला कायम टिकवायचं आहे। त्या दृष्टीने माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय याच्यामध्ये बारकाईने लक्ष घालून कुठेही सामाजिक ते निर्माण होणार नाही म्हणून आता OBCच्या प्रश्नासाठी उपसमिती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गठीत केलेली आहे, ती त्याच्या संदर्भात चर्चा करील। मग ते अध्यक्ष, मी या समितीचा अध्यक्ष जो आहे, आम्ही दोन्ही अध्यक्ष बसूनही मग
कुठं मुद्दे जे डिस्कंटेंटचे वाटतात की त्याच्यामध्ये काही समन्वय करण्याची आवश्यकता वाटते तर आपण करू ना. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा निवेदन दिलं आहे ओबीसी नोटे अनेक असं होतं. नाही, माझं मत म्हणणं आहे की आता माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ओबीसीच्या या सगळ्या विषयाकरता एक समिती नेमली आहे माननीय बावनकुळे साहेबांच्या अध्यक्षतेखाली. स्वतः माननीय भुजबळ साहेब त्याच्या समिती सदस्य आहेत. ते चर्चा करावी आमच्या समितीवर. मग दोन्ही समिती अध्यक्ष चर्चा करतील, पाहिजे दोन्ही समिती एकत्र बसून चर्चा करील. म्हणून मी म्हटलं की हा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय विचारांती केलेला आहे. आणि कुठेही पहिल्यापासून ही शासनाची भूमिका आहे की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही हे वेळोवेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. ती समितीची भूमिका आहे. पुणे मागे घेण्यासंदर्भात किती ओबीसी नेते असतील त्यांनी या GR ला तरी लिगली चॅलेंज करणार असल्याचं स्पष्ट केलंय. हा जो लिगल क्रायसिस इन फ्युचर दिसतोय त्यावर काही तुम्ही रणनीती बनवली नाही, अजून काही तशी हा विषय गेला तर त्यावर काय असेल? सरकारची भूमिका त्यावेळी मांडून आपण काय मांडायचं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.